नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात? बरे आहात ना? आज एक तुमच्या भेटीला व्हिडिओ घेऊन येत आहे. ही बोडगेश्वरची जत्रा. तर तो साधारण जानेवारीच्या शेवटी फेब्रुवारीच्या पहिल्या ह्याच्यात ही जत्रा असते. त्या जत्रेमध्ये बऱ्याच प्रकारचे वर्षभरातले जे जे नमस असतात ते सगळे त्यावेळी फेडले जातात. तर त्या नवसामागचं असं कारण आहे, ह्या बोडगेश्वर म्हणजे तिथला राखणदार आहे. गोव्यामध्ये म्हापसा हे ठिकाण आहे तिथला. तर तिथे काही आपण कुठेही प्रवासाला चाललोय वाटेत तर ते ठिकाण लागलं म्हापशातलं, तिथे जळती विडी किंवा सिगरेट ठेवायची आणि नवस करायचा की माझं हे काम होऊ दे, मग मी नवस फेडीन. अशा प्रकारे नवस करायचं आणि पुढे जायचं की आपली जी जी काही अडकलेली कामं किंवा जी करायला चाललोय कामं ती लवकरात लवकर परिपूर्ण होतात. आणि त्यानंतर मग जेव्हा ही जत्रा येईल त्यावेळी त्या जत्रेमध्ये केळीचा फणा, घड किंवा इतरत्र काही तुम्ही जो बोलला असेल नवस तो तिथे ठेवायचं. पण जास्त करून ती केळीच्या घडाची, फण्याची जत्रा म्हणून पण अशी फेमस आहे तिथे. तर तुम्ही नक्की भेट द्या त्या ठिकाणाला आणि त्या जत्रेचा, उत्सवाचा आनंद लुटा. आणि हे मी थोडक्यात तुम्हाला कशी काय जत्रा असते ती थोडक्यातच दाखवतो, कारण मला खूप शूटिंग करायला तिथे मिळालं नाही, एवढी गर्दी होती. आणि परत यूट्यूबवर रिस्ट्रिक्शन येतात आणि तिथे बऱ्याच प्रकारे गाणी चालू होती स्पीकरवर. त्यामुळे मला जास्त त्यातलं शूटिंग करता आलेलं नाही किंवा केलेलं मी अपलोड करू शकत नाही आहे. आणि आता अचानक मला गोव्यात जाण्याचा योग आला त्यावेळी आणि ही जत्रा मला बघण्याचाही योग मिळाला. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे. सगळ्यांनी जाऊन दर्शन घेऊन आपल्या मनातील इच्छा सांगण्यासारखं असं हे ठिकाण आहे. आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी अशी जागृत देवस्थानं आहेत, जे आपणही नक्की भेट द्या अशी मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार, धन्यवाद.